नमस्कार, मी अनुपमा खानविलकर. आपण पाहत आहे झी 24 तास आणि हितगुज या आमच्या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. हितगुजमध्ये आपण दररोज वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत असतो, तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो. असाच आज आणखी एक विषय आपण चर्चेसाठी घेतलेला आहे आणि विषय आहे विना औषध विना ऑपरेशन ॲक्युपंक्चर उपचार. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी या विषयातल्या दोन तज्ज्ञांना आज आम्ही स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेले आहे. डॉक्टर पूभा लोहिया आणि डॉक्टर सचिन लोहिया यांना आधी आपण त्यांचं स्टुडिओमध्ये स्वागत करूया. नमस्कार सर, स्वागत तुमचं. नमस्कार सचिन सर, स्वागत. थोडक्यात ओळखही करून देते. दोन तज्ज्ञ डॉक्टरांची ओळख करून द्यायची झाल्यास डॉक्टर पूभा लोहिया म्हणजेच खरं तर डॉक्टर PB लोहिया म्हणून हे खूप प्रसिद्ध आहेत. मूळचे ॲलोपॅथीचे तज्ज्ञ आहेत. इंडियन अकॅडमी ऑफ ॲक्युपंक्चरचे ते चेअरमन आहेत. चीन, श्रीलंका, जर्मनी अशा अनेक देशांमध्ये व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून ते काम करतात. त्यांच्या पुरस्कारांबाबत जर सांगायचं झालं तर खरं तर लिस्ट ऑफ पुरस्कार आहे, मात्र त्यातही फिजिशियन ऑफ द सेंचुरी, गोल्ड मेडल ऑफ ऑनर असे अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचे ते मानकरी आहेत. आणि डॉक्टर सचिन लोहिया यांच्याबाबत थोडंसं जाणून घेऊया. डॉक्टर सचिन लोहिया हेही ॲलोपॅथीचे तज्ज्ञ आहेत. चीन, व्हिएतनाम अशा अनेक देशांमध्ये त्यांनी ॲक्युपंक्चरचं प्रशिक्षण घेतलेलं आहे. चीनमध्ये गोल्ड ऑक्स अवॉर्ड या आंतरराष्ट्रीय पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आलेलं आहे. तर लगेचच वेळ न घालवता विना औषध विना ऑपरेशन असलेले ॲक्युपंक्चर उपचार याविषयी आपण आणखी माहिती जाणून घेऊया, चर्चा करूया. लगेचच चर्चेला सुरुवात करतो. सगळ्यात आधी सर मी आपल्याकडे येते. ॲक्युपंक्चर म्हणजे नेमकं काय? ॲकस म्हणजे सुई आणि पंक्चर म्हणजे टोचणे. आपल्या शरीरावर अनेक बिंदू असतात, तर ठराविक पॉईंटला सुईने टोचून किंवा बोटाने दाबून आपण उत्तेजित करतो आणि विना औषध उपचार करतो, याला ॲक्युपंक्चर म्हणतात. ही उपचार पद्धती चीनी उपचार पद्धती म्हणून ओळखली जाते. परंतु चीनमध्ये बीजिंग येथे माझ्या लाईव्ह इंटरव्ह्यूमध्ये मी असा दावा केला की ही मूळची भारतीय उपचार पद्धती आहे आणि बौद्ध धर्माच्या थ्रू याचा प्रचार हा चीनमध्ये झाला. पण चीनमध्ये त्याच्यावर खूप हे झालं, रिसर्च झाल्यामुळे ती चीनी पद्धती म्हणून ओळखली जातं. बरं बरं. खरं सांगायचं सर, मी आपली इंट्रोडक्शन देताना, ओळख करून देताना सांगितलं की आपण ॲलोपॅथीचे डॉक्टर आहात. आपण ॲलोपॅथीचे डॉक्टर असून आपण ॲक्युपंक्चर सारख्या शाखेकडे वळलात, तर ह्याच्या मागचं नेमकं कारण काय आहे? मी स्वतःच नाही, माझी पत्नी, माझे दोन्ही मुलं हे ॲलोपॅथीचे डॉक्टर आहेत. दोन्ही सुना पण मेडिकल डॉक्टर. प्रॅक्टिस खूप चांगली होती, पैसा खूप मिळाला, परंतु मानसिक समाधान मिळालं नाही. कारण ॲलोपॅथीमध्ये अनेक रोगाचं मूळच माहीत नाही आम्हाला. त्यामुळे आम्ही लक्षणांचा उपचार करतो. त्यामुळे बऱ्याच रोगामध्ये पेशंटला कायमस्वरूपी मरेपर्यंत औषध खावं लागतं. त्यामुळं आय वॉज रेस्टलेस की आपण काहीतरी नवीन शिकायला पाहिजे, ज्यात आपण रोगाच्या मुळाचा उपचार करून कायमस्वरूपी उपचार करू शकतो. उदाहरणार्थ एखाद्याचा गुडघा दुखत असेल, आम्ही फोटो एक्सरे करून सांगतो गुडघ्यात ऑइल नेऊन दुखतो, पण ऑइल वाढवायला औषध नाही आमच्याकडे. ॲक्युपंक्चरमध्ये आम्ही ऑइलसुद्धा वाढवू शकतो, म्हणजे रोगाच्या मुळाचा उपचार करू शकतो. म्हणून मी ॲक्युपंक्चर पद्धतीकडे ॲलोपॅथी बंद केली प्रॅक्टिस. बरं, खरं तर म्हणजे हाच अस्वस्थपणा आहे ज्याच्यामुळे हा एक खूप चांगले डॉक्टर मला वाटते संपूर्ण जगाला लाभलेले आहेत आपल्या दृष्टीनं. सर मी आपल्याकडे येते. सचिन सर, विना औषध उपचार म्हणजे नेमकं काय म्हणायचं, शक्य कसं आहे ते बेसिकली आम्हाला सांगा. आपल्याकडे ॲक्युपंक्चर उपचार पद्धती नवीन आहे म्हणून हा प्रश्न आपल्याकडे येतो. कारण की आपण आधीपासून दवाखाना शब्द ऐकलेला आहे. खरं, दवाखाना, जिथे दवा मिळते, जिथे दवा मिळते अशा ठिकाणी आपल्याला जायचं असतं. या उपचार पद्धतीमध्ये औषध नाही आहेत. या उपचार पद्धतीमध्ये आपण शरीरावर जे चेतना प्रवाह असतात त्याच्यावर आपण उपचार देत असतो. जसं उदाहरणार्थ मी तुम्हाला हे दाखवतो. आपल्याकडे हा ॲक्युपंक्चरचा मॉडेल आहे. ह्याच्यावर 12 चेतना प्रवाह असतात, 12 पेअर्ड चेतना प्रवाह असतात. हे पूर्ण शरीर आपलं या चेतना प्रवाहाच्या जाळ्याने चालत असतं. ह्याच्यामध्ये एनर्जीचा प्रवाह असतो. एखाद्या चेतना प्रवाहामध्ये समजा स्टमक आहे, पोटामध्ये ॲसिडिटी आहे, किंवा लिव्हरमध्ये फॅटी लिव्हर आहे, किंवा मूत्राशयाचा आजार आहे, किडनीचा आजार आहे, तर तो कुठल्या चेतना प्रवाहामध्ये प्रॉब्लेम आहे त्याला आपल्याला शोधून त्याच्यावर उपचार करावं लागतं. या पद्धतीने आपण उपचार करतो. बरं, पण मग रुग्णाची ह्याच्यामध्ये तपासणी कशी होते? रुग्णांच्या तपासणीसाठी जसं आपण ॲलोपॅथीमध्ये विविध तपासण्या करतो, तसं ह्याच्यामध्ये आमच्याकडे नाडी तपासणं आणि जिभेला तपासणं हे महत्त्वाचं असतं. नाडीमध्ये पंचतत्वाचा आपण अभ्यास करतो. या उपचार पद्धतीमध्ये जसं एखादा गुडघ्याचा रुग्ण आहे तर फक्त गुडघ्याला उपचार करायचा तसं नाही, त्याचं आपल्याला मूळ शोधून काढावं लागतं. ॲक्युपंक्चर पद्धतीप्रमाणे गुडघ्यामध्ये वंगण तयार करण्यासाठी UB नावाचं मेरिडियन असतं जे मदत करतं. आता तो जो मेरिडियन आहे, तो जो चेतना प्रवाह तो कुठं प्रभावित झाला त्याच्यावर आपल्याला उपचार करावं लागतं. त्याप्रमाणे आम्ही नाडीचं परीक्षण करतो आणि त्याप्रमाणे आपण काही बिंदू शोधून काढतो जे त्या गुडघ्यामध्ये लुब्रिकेशन म्हणजे लुब्रिकंट फ्लुइड वाढवण्यासाठी मदत करेल. या पद्धतीने आपण उपचार करतो.
बरं, पण मग ॲक्युग्राफ हे म्हणजे काय असतं, त्याचा उपयोग नेमका कसा होतो? ॲक्युग्राफ हे आपल्याकडं आता जसं प्रत्येक शास्त्रामध्ये वरच्यावर इन्व्हेस्टिगेशन्सचे नवीन नवीन प्रकार येतात, तसं ॲक्युपंक्चरमध्ये हा एक प्रकार आलेला आहे, तो मी तुम्हाला दाखवतो. हां सर. तर ह्याच्यामध्ये आपल्याला स्क्रीनवर थोड्या वेळात दिसेल. हां, तर ह्याच्यामध्ये आपल्याला सर्व चेतना प्रवाह दिसतात. लंग्स, पेरिकार्डियम, हार्ट, स्मॉल इंटेस्टाईन, ट्रिपल एनर्जायझर, लार्ज इंटेस्टाईन, स्प्लीन, त्याच्यानंतर लिव्हर, किडनी, ब्लॅडर, गॉल ब्लॅडर आणि स्टमक, हे सगळे मुख्य चेतना प्रवाह शरीराचं आहे. ह्याच्या संचाराने शरीर चालतं. तर आतमध्ये शरीरामध्ये कुठलं मुख्य आजार आहे हे आपण त्याच्यातली एनर्जी शोधून काढतो. तर उदाहरणार्थ या ॲक्युग्राफमध्ये आपल्याला स्प्लीन पॅनक्रियाचे एनर्जी चॅनल वीक दिसतं. तर ह्याच्यामध्ये डायबिटीज असण्याची एक शक्यता. किडनीची एनर्जी चॅनल वीक आहे, डायबिटीजमुळे किडनीवर दुष्परिणाम सुरू होण्याचं हे दर्शवतं. मूत्राशय एक कमजोर होत चाललेला आहे आणि त्याची पचनक्रिया खूप कमजोर आहे, स्टमक वीक आहे आणि शरीरामध्ये उष्णता खूप वाढली आहे. मुख्यतः रक्तामध्ये उष्णता खूप वाढलेली आहे. तर बहुधा हे रक्तामध्ये जी उष्णता खूप जास्त झालेली आहे त्याच्यामुळे हे अनेक आजार होत आहेत. तर या पद्धतीने ह्याचा आपण हे जे वरती आपल्याला जे चेतना प्रवाह दिसतात त्याचं खाली आपण संक्षिप्तमध्ये आपल्याला खालती पंचतत्वाचा अभ्यास दिसतोय. फायर, अर्थ, मेटल, वॉटर, वूड. तर ह्याच्यामध्ये नेमका इम्बॅलन्स कुठं घडलेला आहे तो आपण शोधून काढतो. उदाहरण, एखाद्याला पचनक्रियेचा दोष आहे, ह्याच्यामध्ये अर्थ वीक आहे. तर अर्थ वीक कशामुळे आहे, तर ते वूड जे आहे हे पंचतत्वातलं या रुग्णाचं हे कॉन्स्टिट्यूशन आहे बॉडीचं, त्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये वूड डॉमिनेट करतंय अर्थवरती. आणि शिवाय हे फायर जे आहे ते मदर आहे अर्थचं, त्याची एनर्जी तिथपर्यंत पोचू देत नाही. तर या पद्धतीने हे त्रिकोणमध्ये जो प्रॉब्लेम आलेला आहे त्याला आपल्याला ट्रीटमेंट करावी लागते. तर या त्रिकोणामध्ये फक्त पचनक्रियेचा नाही, या रुग्णाला पचनक्रियेसोबत डोळ्याचा आजार, ब्लड प्रेशरचा आजार किंवा विस्मरणचा आजार असेल तर आपल्याला ह्या ॲक्युपंक्चरचा सगळ्यात मोठा फायदा काय, हे सगळे आजार आम्ही एकाच उपचारामध्ये नीट करू शकतो, एकाच सिटिंगमध्ये. असं नाही की प्रत्येक आजारासाठी, पचनक्रियेसाठी, डोळ्यासाठी, मेंदूसाठी वेगवेगळी सिटिंग घ्यायची. त्या रुग्णाला आम्ही त्याचं आतमधलं एकदा कॉन्स्टिट्यूशन लक्षात घेतलं तर त्याच्या मुळाला उपचार केल्याने या सगळ्यांनाच फायदा होणार आहे. त्याच्यामुळं खर्च कमी होतो, वेगवेगळे उपचार प्रत्येक वेळेला करायची गरज नाही, त्याच्यामुळे वेळ कमी लागतो. सगळ्याच गोष्टीचे फायदे आहेत त्याच्यामध्ये. अगदी खरं आहे. आणि मला असं वाटतं की ॲक्युग्राफ म्हणजे निदान करण्यासाठी जी आपण टेस्ट करतात ती म्हणजे ॲक्युग्राफमध्ये आज जो रोग आहे म्हणजे अनेक लक्षणं जे आहेत रुग्णाला त्याचं रूट कॉज काय, बऱ्याच वेळेला लक्षणं अनेक असतात, मूळ कारण एकच असतं. तर ते शोधून काढता येतं, मुळाचा उपचार करता येतो. आणि त्याचा दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे पुढच्या आयुष्यात रुग्णाला काय काय होणार आहे हे आधी कळतं. उदाहरणार्थ डायबिटीसचा पेशंट आहे तर आम्ही जर ग्राफ काढला, समजा किडनीमध्ये एनर्जी कमी आहे किंवा लिव्हरमध्ये कमी आहे तर याला पुढे किडनीवर परिणाम होणार आहे, डोळ्यावर परिणाम होणार हे आधी कळतं. हां, ॲलोपॅथीत आम्ही तपासण्या करतो तर इफेक्ट झाल्यावर कळतं आम्हाला. याच्यात इफेक्ट व्हायच्या आधीच कळतं की हे होणार आहे आणि ते टाळू शकतो आपण. खरं म्हणजे स्टेज इन टाइम सेव्ह नाही म्हटलं जातं त्या ॲक्युग्राफ प्रिव्हेन्शनसाठी खूप महत्त्वाचं. अगदी. सर थोडंसं पुढे जाऊया. खरं तर इतके दिवस असं वाटत होतं की हाडांचे आजार आहेत किंवा गुडघेदुखी, मणक्याचे आजार, ह्याच्यासाठी ॲक्युपंक्चरची ट्रीटमेंट ठीक आहे, पण पाळीचे आजार आहेत किंवा PCOD अशा विकारांसाठी सुद्धा ॲक्युपंक्चर वापरलं जातं. याच्यावर आपला काय रिसर्च आहे? काय ओव्हरऑल लकवा किंवा हाडाच्या आजाराचं प्रमाण खूप जास्त आहे म्हणून त्याची चर्चा आपण नेहमी करतो. पाळीचे विकार म्हणजे पाळी न येणे, ब्लिडिंग कमी होणे किंवा ब्लिडिंग जास्त होणे किंवा अनियमित होणे, या सगळ्याला इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे जे हार्मोन असतात त्याचं बॅलन्स करावं लागतं आणि ते आम्ही ॲक्युपंक्चरमध्ये गोळ्या न देता करू शकतो. PCOD हा फार कॉमन आजार आहे, हा पॉलिसिस्टिक ओव्हरी. आणि पॉलिसिस्टिक ओव्हरीमध्ये पाळी येत नाही किंवा आली तर ओव्ह्युलेशन होत नाही, त्यामुळे जनरली इन्फर्टिलिटी म्हणजे त्यांना गर्भ राहत नाही, हा मेन प्रॉब्लेम असतो. पेशंटचं वजन वाढत जातं आणि कभी खुशी कभी गम असे अटॅक पेशंटला येतात, म्हणजे स्विंग ऑफ मूड्स हे खूप कॉमन आहे आजकाल. तर ॲलोपॅथीत त्याला कायमस्वरूपी आम्ही काही करू शकत नाही. ॲक्युपंक्चरमध्ये आम्ही काय करतो, त्याचा ग्राफ करतो आणि त्याचं मूळ शोधून काढून PCOD नीट करतो. आता आजच माझ्याकडे एक फार इंटरेस्टिंग केस मी हे केली, पब्लिश केली. आमच्याकडे इथली विशाल शहा नावाची एक महिला आली, तिला युट्रसमध्ये मल्टिपल फायब्रॉइड आहेत, म्हणजे मोठमोठे गाठी, ट्युमर्स युट्रसमध्ये. डॉक्टरने ऑपरेशन करायला सांगितलं होतं की थैली काढून टाक गर्भाशयाची. त्या बाईचं वय फक्त 38 वर्ष आहे. माझ्याकडे आले, मी म्हटलं आपण ॲक्युपंक्चरने विनाऔषध प्रयत्न करू. 2 महिने ट्रीटमेंट झाली, मी 30 सिटिंग दिल्या तिला. आजच तिने दुसरा रिपोर्ट दाखवला.
30 सिटिंगमध्ये म्हणजे साधारणतः 1.5-2 महिन्याच्या ट्रीटमेंटमध्ये सगळेच ट्यूमर 50% लहान झालेत. वा, हां, म्हणजे ऑपरेशन टाळण्यासाठी सुद्धा आम्ही करू शकतो. खरे म्हणूनच आपलं विषयाचं नाव विना हां. ऑपरेशन विना औषध. त्यामुळे ज्या बायकांना मूलबाळ होत नाही त्याला किंवा कुठल्याही कारणामुळे तर ते सगळे आमच्याकडे येतात पेशंट. इन्फर्टिलिटी अजून एक कारण असतं मेल इन्फर्टिलिटी, म्हणजे बाई पूर्ण चांगली आहे पण पुरुषामध्ये शुक्रजंतू होत नाहीत, तर त्याला सुद्धा ॲलोपॅथी ट्रीटमेंट नाही. आम्ही त्याला ॲझोस्पर्मिया किंवा ऑलिगोस्पर्मिया म्हणतो. ॲलोपॅथीचं औषध नाही आहे. तर आमच्याकडे साधारणतः 60 ते 70% लोकांना त्याचा चांगला फायदा होतो. परळी वैजनाथ येथे जेव्हा माझं हॉस्पिटल होतं मॅटर्निटी सर्जरी, जेव्हा मी नवीन ॲक्युपंक्चर करू लागलो, एक पेशंट होता ज्याला मूलबाळ होत नव्हतं कारण शुक्रजंतू नव्हतं. तर प्रयोग म्हणून ती केस घेतली आम्ही. 2 ते 3 महिन्यामध्ये त्याची बायको प्रेग्नंट झाली. मग ह्याची तपासणी केली की याचं सेमेन ॲनालिसिस कसं आहे. काउंट अराउंड 28 to 30 मिलियन पर ml काउंट होता. आणि नंतर 3 बाळांपण आमच्याच हॉस्पिटलमध्ये झाले. नंतर तो म्हणला सर बस करा ना आता. मग त्याचं कुटुंबियांचं ऑपरेशन सुद्धा आम्ही करून दिलं. बरोबर सर, एकंदरीतच हे सगळे अनुभव आपल्याला ऐकायचे आहेत आणि आणखी कुठल्या विकारांवर ॲक्युपंक्चरचे उपचार होतात हे आपल्या दोघांकडून जाणून घ्यायचं आहे. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा झी24 हितगुज. हितगुजमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आणि आज आपण ॲक्युपंक्चर उपचारांविषयी जाणून घेतोय आणि या विषयातले 2 तज्ज्ञ आपल्याकडे आहेत. डॉक्टर लोहिया, आपण आता सचिन लोहिया यांच्याकडे जाऊया. सर, खरं तर मानदुखी, कंबरदुखी किंवा लकवा येणं, तोंड वाकडं होणं असे आजार आहेत ते हल्ली घराघरामध्ये सुद्धा दिसून येतात. ऑपरेशनपर्यंत सुद्धा वेळ येते अनेकांवर. तर मग ही ऑपरेशन्स टाळता येतात का ॲक्युपंक्चरच्या ट्रीटमेंटने? निश्चितच टाळता येतात आपल्याला आणि त्याच्यावर फार चांगला उपचार आहे. जसं ॲक्युपंक्चरमध्ये आपण म्हणतो की विना औषध आपण उपचार करतो, तर हे आमच्याकडे अशा सूक्ष्म अशा निडल असतात. जसं औषधाने आतमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी इफेक्ट होतो, गुडघ्यामध्ये सूज कमी होते, तसं ॲक्युपंक्चरने पण या गुडघ्याच्या जवळचे जे पॉईंट्स आहेत त्याला आपण असं निडल लावतो. ही निडल एकदम सूक्ष्म असते. दर्शकांना पाहण्यामध्ये जरा भीतीदायक वाटत असेल, परंतु ही अशी लावली असं काही त्याच्या काही विशेष अशा वेदना होत नाहीत. आणि यात निडलमध्ये आतमध्ये छिद्र नाही आहे, जेणेकरून आपण ती काढली तरी तर तिथं ब्लिडिंग वगैरे होत नाही. अगदी पेनलेस असतं ते. तर या पद्धतीने आपण आतमध्ये सूज कमी करतो, गुडघ्यामध्ये असो किंवा स्लिप डिस्कमध्ये असो. तर त्या ठिकाणी सूज कमी झाली तर गुडघ्यामध्ये जी आतमध्ये सायनोइल शीत असते ती पुन्हा लुब्रिकंट फ्लुइड तयार करायला मदत करते. आणि गुडघ्यामध्ये चिकनाट झाली की मग घर्षण कमी होतं. आणि आपल्याला तेच हवं असतं, घर्षण कमी झालं. आपला गुडघा आधी का दुखत नसतो? कारण की घर्षण होत नसतं. घर्षण ॲक्युपंक्चरनी बंद झालं की पुन्हा दुखणं बंद होणार. एवढ्या सोप्या पद्धतीने ते नीट होतं. तसंच सर्वायकल स्पॉन्डिलोसिस हे आमच्याकडे फार कॉमन आहे. मानेच्या मणक्यांमध्ये नस अडकली किंवा मानेच्या मणक्यांमध्ये झीज झाली, त्याचे जे सांधे असतात ते झिजले तर तिथे वेदना होतात. मांसपेशींमध्ये तणाव होतो आणि एवढं पूर्ण दुखतं. कधी कधी हाताला मुंग्या येतात, बधीरपणा येतो. माझ्याकडे एक रुग्ण होता, त्याचा हातही लकवा, म्हणजे इथं नस दबल्यामुळे हातही लकवा. 12 दिवसामध्ये त्या रुग्णाला मी स्लिप डिस्कसाठी मानेला उपचार दिला आणि त्याच्या हातातली ताकद पूर्ण आली. मला त्या रुग्णाने तिरुपतीहून 12व्या दिवशी फोन केला. मी म्हटलं काय झालं, तिकडं कशाला गेला? माझ्याने नीट नाही झाला का? तो म्हणला सर मैं पूरा अच्छा हो गया, लेकिन बालाजी महाराज की कृपा है इसलिए मैं तिरुपति बालाजी आया हूँ. अभी मेरे पास एक पेशेंट है, उनको आंखों से दृष्टि नहीं है, इसलिए उनको आपके पास लेके आना है. चेन्नई से आपको ट्रीटमेंट उसका करना होगा. डोळ्याच्या पण रुग्णांसाठी आपण उपचार करतो. सर्व क्रॅनियल नर्व, जसं डोळ्याची जी ऑप्टिक नर्व आहे, कानाची ऑडिटरी नर्व आहे आणि एक फेशियल नर्व असते, जे तुम्ही म्हणलात की चेहऱ्यावर लकवा. तर हे सर्व जे क्रॅनियल नर्व आहेत जे वीक झालेले आहेत त्याला ॲक्युपंक्चरच्या माध्यमातून कुठलं चेतनाप्रवाह वीक आहे त्याप्रमाणे या अशा सूक्ष्म निडलनी त्याला उत्तेजित करून त्याच्यामध्ये आपण स्ट्रेंथ वाढवू शकतो, जेणेकरून डोळ्याची दृष्टी जर कमी झालेली असेल. आता माझ्याकडे एक सुरतला लेडीज होती, डोळ्याची दृष्टी कमी झाली होती, 2 मुलं धरून आणायचे. 7 महिने लागले लेडीजला. एका महिन्यात 10 दिवस ट्रीटमेंट दिली, पण एवढी व्यवस्थित झाली की आज स्वतः स्वयंपाक वगैरे करते. त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग केली मी. MRIचा पिक्चर ठेवलाय ज्याच्यात दाखवलंय ऑप्टिक नर्व वाढली आहे. एक ऑप्थॅल्मॉलॉजिस्टला दाखवलं, ते म्हणाले की सर डॉर्मंट स्टेजमध्ये आतमध्ये एखादी दुसरी नर्व टिश्यू जिवंत असेल त्याच्यामुळे ही बाई परत पाहू लागली. तसंच फेशियल नर्व वीक झाल्यामुळे चेहरा वाकडा होतो. आता चेहरा वाकडा का होतो ह्याच्यामध्ये आपल्याकडे ॲलोपॅथीमध्ये जास्त आपल्याकडे त्याचं माहीत नाही आहे. ॲक्युपंक्चर प्रमाणे चेहरा जर ओला असेल किंवा केस ओले असतील आणि त्याच्यावर जर वारं लागलं तर ती नर्व जी आहे ती वीक होते. कोल्ड आणि डॅम्पनेस फॅक्टरमुळे ती वीक होते. तर ॲक्युपंक्चरने आपण पुन्हा तो कोल्ड आणि डॅम्प जे चेतना प्रवाह त्याला उत्तेजित केल्याने ती पूर्ण
परत नस जागरूक होऊन त्याचं चेहऱ्याचं हलणं सुरू होऊ शकतं. तसंच इथं ग्लॉसोफॅरिंजियल नर्व, ते जेवण केलं ठसका लागतो, आतमध्ये जेवण जात नाही. लकवा झालेल्या रुग्णांना असा काही रुग्णांना तसं होतं. अनेक लोकांचा एक हात एक पाय पॅरालिसिस झाले असते, पण काही लोकांना ह्याचा पण प्रॉब्लेम होतो स्वर यंत्राचा. तर ॲक्युपंक्चरने ह्याला फार चांगला गुण येतो. अनेक रुग्णांची जास्तीत जास्त 8 ते 10 दिवसामध्ये नाकाची नळी पण निघते. पण फ्रेश केसेस असल्या तर त्याच्यामध्ये फार फास्ट होतं. जुनी केस असली मात्र खूप सक्षम आम्हाला मेहनत करावी लागते त्याचं. अगदी मला तुम्हाला हेच विचारायचं होतं की जे जीर्ण आजार असतात, समजा गुडघेदुखी जे अनेक वर्षांपासून आहे, ऑपरेशन करायचं आहे ते टाळू शकतो, पण मग कधीपासून सुरुवात करावी लागते ट्रीटमेंट? जेवढ्या लवकरात लवकर तुम्ही सुरू कराल तर 8-10 दिवसातही रुग्ण बरा होतो. जास्त जरी जुना झाला तर त्याच्यामध्ये पर्सेंटेज ऑफ सक्सेस कमी होतं. परंतु मी म्हणतो एखादा 70 वर्षाची वयस्क महिला आहे, ती जर आपलं स्वतःचं करू शकली तर तेवढं जरी बस झालं. जसं आता माझ्याकडे एक लेडीज होती, औरंगाबादला मी ट्रीटमेंट दिलं आणि त्याच्यानंतर ती लेडी आज क्रॉस कंट्री अमेरिका एकटा प्रवास करून आली. म्हणजे ते पण पुष्कळ झालं. आजही आम्ही बरेचसे डॉक्टर, माझ्याकडे एक ENT सर्जन आहेत गुडघे दुखीच्या ट्रीटमेंट. एकंदरीतच जर लवकरात लवकर आपण अशा ट्रीटमेंटना सुरुवात केली तर निश्चितच ऑपरेशन सारखा खर्च तुम्ही टाळू शकता. आणखी आपण अगदी यावर आणखी चर्चा करणार आहोत. मात्र वेळ झाली पुन्हा एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा झी 24 तास हितगुज. हितगुजमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आणि हितगुजचा आमचा आजचा विषय आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलेलाच असेल, ॲक्युपंक्चर या उपचारांविषयी आपण जाणून घेतो. आणि डॉक्टर लोही आपल्या स्टुडिओमध्ये आज आलेले आहेत. पुन्हा एकदा आपण चर्चेकडे वळूया. सर, मगाशी आपण गुडघेदुखी आणि इतर हाडांचे विकार पाहिले, मात्र कंबरदुखीसारखे जे आजार असतात त्याच्यातही स्लीप डिस्क सारखे जे आजार असतात, तर याच्यावर ॲक्युपंक्चरचे उपचार नेमके कसे आहेत? स्लीप डिस्क हा काही रोग नाही आहे. वय जसं जसं वाढतं आपलं, जसं एखादी सडक जुनी झाली की त्याला 10-5 खड्डे पडतात, आपण खड्डे बुजवतो. बरोबर. जसं वय वाढतं, 40-50च्या पुढे माणूस गेला की आपल्या 2 मणक्याच्या मध्ये जी गादी असते ती बारीक होते, त्याच्यात न्यूक्लियस रप्चर होतो, ब्रेक होतो, त्याचा तुकडा बाहेर येतो आणि पायाला जाणाऱ्या ज्या नर्व्ज आहेत त्याला दाबतो. इथं स्लीप डिस्क झाली तर हात आणि पाय दोन्हीवर परिणाम होऊ शकतो. कमरेत झाली तर पायावर परिणाम होतो. इथं स्लीप डिस्क झाली तर हात बधीर होतो, इकडे झाली तर पाय बधीर होतो किंवा दुखतो, ज्याला आम्ही सायटिका म्हणतो. आणि खूप ॲडव्हान्स केस असेल तर लघवीचं नियंत्रण जाऊ शकतं, नपुसकत्व येऊ शकतं स्लीप डिस्कमुळे. ॲलोपॅथीत आम्ही ऑपरेशन करतो, डिस्क कापून काढतो, डिस्केक्टॉमी, आणि लॅमिना कापतो, लॅमिनेक्टॉमी. पण त्याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता दाट असते. हां, म्हणजे लघवीचा कंट्रोल जाऊ शकतो, शौचाचा जाऊ शकतो ऑपरेशनमुळे. तर लोक ऑपरेशन टाळण्यासाठी आमच्याकडे येतात आणि रिझल्ट अतिशय चांगले आहेत. गेल्या 34 वर्षात म्हणजे ॲक्युपंक्चर सुरू केल्यापासून आतापर्यंत मी एकही पेशंट गुडघा किंवा कंबरेच्या ऑपरेशनला पाठवलं नाही. बरोबर. असं नाही म्हणत मी की प्रत्येकाला 100% फायदा होईल, पण 60% to 90% प्रत्येकाला फायदा होतो, काहीच प्रॉब्लेम. खरं. जसं आपण जसं कंबरदुखीविषयी सांगितलं, स्लीप डिस्क विषयी सांगितलं, तसंच आणखी एक आजार आहे ज्याला खरं तर भारत राजधानी आहे त्याची, ते म्हणजे डायबिटीज. तर त्याच्यासाठी काही ॲक्युपंक्चरमध्ये उपचार आहेत का? त्याचे दुष्परिणाम असतात, त्याच्यावर काही आपण ॲक्युपंक्चरची ट्रीटमेंट करू शकतो? डायबिटीस 2 प्रकारचा असतो, प्रायमरी आणि सेकंडरी. प्रायमरी जो असतो ज्युव्हेनाइल डायबिटीस, आणि दुसरा जो असतो तो वंशपरंपरागत असतो. तर वंशपरंपरागत जो डायबिटीस असतो, आम्ही अशा केसेसमध्ये डायरेक्ट आम्ही पँक्रियाजला स्टिम्युलेट करून त्याचं इन्सुलिनचं प्रमाण वाढवू शकतो. तर आम्ही काय करतो की ॲक्युपंक्चर चालू करतो, पेशंटला औषधं हळूहळू कमी करायला सांगतो, एकदम बंद करत नाही. त्याचं डायटिंग आणि व्यायाम चालू ठेवायला सांगतो, आणि नंतर काही वेळेला त्याला घरच्या घरी ॲक्युप्रेशर करायला सांगतो. डायबिटीसमध्ये मेन प्रॉब्लेम काय आहे की डायबिटीसमुळे कुणाची किडनी खराब होते, कुणाचे डोळे रेटिनोपॅथी होते, कुणाला न्यूरोपॅथी म्हणजे पायाला मुंग्या येतात, पाय बधीर होतात, कुणाचं लिव्हर खराब होतं, कुणाला नपुसकत्व येतं. तर डायबिटीस तर औषधांनी कंट्रोल असाही होऊ शकतो. मेन म्हणजे कॉम्प्लिकेशन झालं तर ॲलोपॅथीत काही करता येत नाही. या कॉम्प्लिकेशन टाळण्यासाठी लोक आमच्याकडे येतात, आणि किडनीचे विकार असो की डोळ्याचे असो आम्ही हे टाळूही शकतो, झालं असेल तर नीट पण करू शकतो. आणि दुसरा जो डायबिटीस आहे ज्युव्हेनाइल म्हणजे लहान मुलात जो होतो डायबिटीस, त्याला आम्ही इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस म्हणतो, आणि मरेपर्यंत इन्सुलिन घ्यावं लागतं. 25 वर्षापूर्वी डोंबिवलीत पहिली केस मी केली होती. ॲक्युपंक्चर चालू केलं आणि 10 दिवसात त्याचं इन्सुलिन ड्रॅमॅटिक अर्ध्यापेक्षा जास्त कमी झालं. माझ्या डोक्यात हा विचार आला की याचं पँक्रियाज काम करत नाही, तर शक्यता आहे की अजून कुठेतरी इन्सुलिन तयार होत असेल. लिव्हर हे आपल्या शरीरातलं सगळ्यात मोठं ऑर्गन आहे, म्हणून मी लिव्हरला टोनिफाय केलं आणि त्या मुलीला फायदा झाला.
त्याच्यानंतर मी बऱ्याच केसेस केल्या ज्युव्हेनाईलच्या. नंतर पत्रकार परिषदेत मी सांगितलं की मला असं वाटतं की लिव्हरसुद्धा इन्सुलिन तयार करतं. आणि सांगायला अत्यंत आनंद वाटतोय की दिल्लीला ऑल इंडिया रिसर्च इन्स्टिट्यूट जे आहे गव्हर्नमेंटचं, त्यांनी आता कन्फर्म केलं की लिव्हरमध्ये सुद्धा इन्सुलिन तयार होतं. बरं बरं. हे तर मी 25 वर्षापूर्वी प्रयोग केला. क्या बात आहे. तर डायबिटीस आणि डायबिटीसचे दुष्परिणाम दोन्हीसाठी चांगल्यापैकी फायदा होऊ शकतो. अर्थात प्रत्येक पेशंटची प्रकृती वेगळी असते, म्हणून आपण असा दावा करत नाही की प्रत्येक पेशंट चांगला होईल, पण मेजॉरिटी लोकांना फायदा होतो. अगदी सर, एकंदरीत चर्चेमधून लक्षात आलं की अगदी केसापासून ते पायाच्या नखापर्यंत प्रत्येक व्याधीवर ॲक्युपंक्चरमध्ये कन्याकुमारी असं ॲक्युपंक्चरमध्ये उपचार आहे. निश्चित म्हणजे जसं प्रेक्षकांना ह्याची उत्सुकता आहे, तशी अनेक सेलिब्रिटीज सुद्धा मला वाटते आपल्याकडे ट्रीटमेंटला येत असावेत. म्हणजे सुयांची भीती सामान्य लोकांना वाटते, सेलिब्रिटीज तुमच्याकडे येतात, त्यांचं काय म्हणणं असतं या गंमत अशी आहे की सेलिब्रिटीज जे येतात ते उलट कमी येतात. बरोबर. आता बरेच सेलिब्रिटी जसं सचिन तेंडुलकर आहे, सानिया मिर्झा आहे, झहीर खान आहे, किंवा फिल्म ॲक्टर मनोज कुमार आहेत, बरं. कथक डान्सर बिरजू महाराज, असे अनेक सेलिब्रिटीजने आमच्याकडे ॲक्युपंक्चर घेतलेले अगदी न भीता. बरं. त्यामुळे हे डोक्यातून काढून अनेक फिल्म स्टार प्लेयर आमच्याकडे रेग्युलर येतात. स्पोर्ट्स मेडिसिनमुळे मध्ये असल्या याचा खूप चांगला इफेक्ट असल्यामुळे स्पोर्ट्समन येतात. आणि सौंदर्य वृद्धीत सुद्धा ॲक्युपंक्चरचा फायदा आहे, म्हणून हिरो हिरोईन पण येतात. बरोबर. म्हणजे सौंदर्य वृद्धीसाठी सुद्धा ॲक्युपंक्चर वापर. अगदी सुरकुत्या कमी करणे, लठ्ठपणा कमी करणे, काळे डाग कमी करणे, इव्हन बॉडी शेपिंग सुद्धा करतात ॲक्युपंक्चर. बरोबर. म्हणजे एकंदरीतच प्रत्येक व्याधीसाठी म्हणा किंवा व्याधी नसताना सुद्धा आपल्याला आणखी कसं चांगलं ठेवता येईल याच्यासाठी सुद्धा व्याधी असेल तर acupuncture- ट्रीटमेंटसाठी, नसेल तर प्रिव्हेंट करण्यासाठी. खरंय खरंय. आज तुम्ही आलात आणि खूप छान ही सगळी ॲक्युपंक्चर विषयी दोघांनी माहिती दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि यानंतर हितगुजमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा झी 24 तास आणि रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.